शहरामध्ये जे गेल्या 1.5-2 महिन्यापासून जी मोहीम सुरू आहे, अतिक्रमणाच्या नावाखाली जे अधिकृत घरे दुकाने आहेत ते पाडण्याचा महापालिकेच्या प्रशासकाने सपाटा लावलेला आहे आणि त्याला कुठलाही कायद्याचा आधार नाही. समजा जर एखाद्याला अतिक्रमण ते रस्ता रुंदीकरण करायचं असेल तर कायदा असा सांगतो की त्याच्या किती अतिक्रमण होत आहे, किती बाधित होत आहे, त्याला नोटीस देणं, त्याचा पंचनामा करणं आणि त्यानंतर पाडणं. परंतु या कमिशनरनं तसं न करता अगोदर पाडलं आणि नंतर त्याचा पंचनामा केला, नोटिसा दिला, हे पूर्णपणे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आम्ही जे काही लोक आहेत, बाधित लोक आहेत, त्रस्त लोक आहेत, ते आमच्याकडे आले आणि त्यांना मी एकत्र करून सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्यांना काही विविध मागण्यांचं आम्ही निवेदन देणार आहोत. प्रामुख्यानं ही जे काही चालू आहे कायद्यानं तुम्ही त्याची जो कायदा आहे अधिग्रहण जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याचं अंमलबजावणी करा आणि त्याचबरोबर अशी विविध मागण्या घेऊ. त्यामध्ये प्रामुख्याने एक मागणी आहे की विश्रांतीनगर जय भवानीनगरमध्ये जे दीड वर्षापूर्वी जे घरं पाडले आणि त्यांना महानगरपालिकेच्या जनरल बॉडीनं प्रस्ताव पास केलेला आहे की त्यांना जोपर्यंत पर्यायी घरं देत नाही तोपर्यंत त्यांची जागा पाडू नये. परंतु प्रशासनानं अचानकपणे ते सकाळी आले आणि पाडलं. तर हे आता त्यांचा 10 वर्षापासून ते लोक आम्ही लढत होतो आणि त्या लोकांना आता ते म्हणतात की आम्ही देऊ, परंतु अद्यापपर्यंत त्या लोकांना कुठल्याही पर्यायी जागा दिला नाही ना आम्हाला लेखी दिलेला आहे. म्हणून आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन परवा महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब त्यांना भेटणार आहोत, पोलीस आयुक्त यांनाही भेटणार आहोत आणि या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पापळकर सर त्यांनाही भेटणार आहोत आणि त्यांना या शहरामध्ये हे जे काही चालू आहे अवैधपणे दमदाटी ही जी काही चालू आहे ही थांबवावी, ही कारवाई थांबवावी अशा मागण्याचं आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत. धन्यवाद. मी कॉम्रेड मधुकर किल्लारे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष.